Hello student, welcome back to our channel Chemistry Champion. Today's lecture we will see about what are ionic bond. Ionic bond म्हणजे काय? याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं केमिकल बॉन्डिंग म्हणजे काय, केमिकल बॉन्डिंगचे टाइप. त्यामध्ये आपण 3 टाइप बघितले होते, आयोनिक, मेटॅलिक अँड कोव्हॅलंट. त्यामधला पहिला टाइप आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय, आयोनिक बॉन्ड. तर आयोनिक बॉन्ड म्हणजे काय? So before starting the lecture, click on the subscribe button and get access to our many more conceptual lecture for free. What is ionic bonding? For example, एक मेटल आणि एक नॉन मेटल आहे. आयोनिक बॉन्डिंग ही नेहमी मेटल आणि नॉन मेटलमध्येच असते. फॉर एक्झाम्पल, मेटल आहे सोडियम आणि नॉन मेटल आहे क्लोराईड. सोडियमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, तर क्लोरीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. दोघांचेही ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. तर त्यामुळे सोडियम काय करेल, त्याच्या आउटरमोस्ट शेलमधला जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो लॉस करेल टू कंप्लीट ऑक्टेट रूल अँड टू गेट स्टॅबिलिटी. स्वतःला स्टेबल करण्यासाठी आणि स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी सोडियम मेटल त्याच्या आउटरमोस्ट शेलमधला 1 इलेक्ट्रॉन हा लॉस करणार. तर क्लोरीन जो नॉन मेटल आहे तो 1 इलेक्ट्रॉन गेन करणार, कारण की त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. त्याला त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर तो 1 इलेक्ट्रॉन गेन करणार टू कंप्लीट ऑक्टेट रूल अँड टू गेट स्टॅबिलिटी. स्वतःला स्टेबल करण्यासाठी आणि स्वतःचं ऑक्टेट रूल हे कंप्लीट करण्यासाठी क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन गेन करणार. तर सोडियमनं 1 इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जचं फॉर्मेशन होईल आणि क्लोरीननं 1 इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे त्याच्यावर नेगेटिव्ह चार्जचं फॉर्मेशन होईल. तर सोडियमवर पॉझिटिव्ह चार्जचं फॉर्मेशन झालं, कारण की त्यानं त्याच्याकडील 1 इलेक्ट्रॉन लॉस केला. 1 इलेक्ट्रॉन हा कमी झाला तर प्रोटॉनची संख्या वाढली, म्हणून त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज आला, कारण की त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन वाढला आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो. त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढली म्हणून त्याच्यावर निगेटिव्ह चार्जचं फॉर्मेशन झालं. तर त्याला आपण आयन म्हणणार. सोडियमला आपण पॉझिटिव्ह आयन म्हणणार आणि क्लोरीनला आपण निगेटिव्ह आयन असं म्हणणार. The complete transfer of electron from one atom to another atom to form a chemical bond. इलेक्ट्रॉनचा कंप्लीट ट्रान्सफर होतो. एका ॲटमपासून दुसऱ्या ॲटमकडे इलेक्ट्रॉन हा कंप्लीट ट्रान्सफर होतो. त्याला कशासाठी, तर केमिकल बॉन्डिंग करण्यासाठी. त्याला आपण आयोनिक बॉन्ड असे म्हणतो. आयोनिक बॉन्डलाच आपण इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्डसुद्धा म्हणतो. तर थोडक्यात सांगायला गेलं तर आयोनिक बॉन्ड म्हणजे काय, तर एका मेटल आणि नॉन मेटलमध्ये जे बॉन्डचं फॉर्मेशन होते त्या बॉन्डला आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो. आता आपण बघूया ट्रिक टू रिमेंबर आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंडला लक्षात ठेवण्याची ट्रिक. फॉर एक्झाम्पल, ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड आहे. ग्रुप फर्स्टमधले सर्व जे ॲटम आहे ते मेटल्स आहे. ग्रुप फर्स्टमध्ये ते 1 इलेक्ट्रॉन लॉस करणार. आणि जे ग्रुप 7 आहे, ग्रुप 7मधले जे ॲटम आहे ते नॉन मेटल्स आहे पूर्ण, ते 1 इलेक्ट्रॉनला गेन करणार. तर फॉर एक्झाम्पल, मी ग्रुप फर्स्टमधून लिथियम ॲटमला घेतला आणि ग्रुप 7मधून फ्लोरीनला घेतलं. तर लिथियम हा मेटल आहे आणि फ्लोरीन हा नॉन मेटल आहे. लिथियम हा 1 इलेक्ट्रॉन लॉस करणार, तर फ्लोरीन हा 1 इलेक्ट्रॉन गेन करणार. तर लिथियमनी लॉस केलेला इलेक्ट्रॉन फ्लोरीन गेन करणार आणि त्यांच्यामध्ये बॉन्डचं फॉर्मेशन होणार. त्या बॉन्डला आपण आयोनिक बॉन्ड म्हणणार आणि त्यापासून एक कंपाऊंडचं फॉर्मेशन होणार बॉन्डमुळे. त्याला आपण आयोनिक कंपाऊंड असे म्हणणार. तर इथे लिथियम फ्लोराईड हा कंपाऊंड तयार होणार. तसेच खाली दिलेल्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा सोडियम हा मेटल आहे, तर क्लोरीन हा नॉन मेटल आहे. सोडियम हा ग्रुप फर्स्टमधला आहे, क्लोरीन हा ग्रुप 7मधले आहे. तर त्यापासून सुद्धा आपण सोडियम क्लोराईड हा आयोनिक कंपाऊंडचं फॉर्मेशन होणार. नंतर आहे पोटॅशियम आणि ब्रोमाइड. पोटॅशियम हा ग्रुप फर्स्टमधला आहे, तो 1 इलेक्ट्रॉन लॉस करणार टू कंप्लीट देअर ऑक्टेट. आणि ब्रोमाइड हा ग्रुप 7मधला आहे, त्यालाही त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन गेन करावा लागतो, कारण की त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. तर पोटॅशियम 1 इलेक्ट्रॉन लॉस करणार आणि तोच 1 इलेक्ट्रॉन जो पोटॅशियमने लॉस केला तो ब्रोमाइड ॲटम गेन करणार आणि त्यांच्यापासून कंपाऊंडचं फॉर्मेशन होईल पोटॅशियम ब्रोमाइड. त्याला आपण आयोनिक कंपाऊंड्स असे म्हणणार. तर कुठल्याही मेटल आणि नॉन मेटलमध्ये जो बॉन्ड असतो त्याला आपण आयोनिक बॉन्ड असे म्हणणार. आणि कुठल्याही मेटल आणि नॉन मेटलपासून जो कंपाऊंड तयार होतो त्याला आपण आयोनिक कंपाऊंड्स असे म्हणणार. तर आता आपण बघूया ग्रुप सेकंड आणि ग्रुप 6 मधले जे ॲटम आहे
त्यांच्यातले जी बॉन्डिंग आहे आणि त्यांच्यापासून जो कंपाऊंड बनतो तर तो कसा बनतो. फॉर एक्झाम्पल ग्रुप सेकंडमधले जे ॲटम आहे ते मेटल आहे आणि प्रत्येक ग्रुप सेकंडमधला प्रत्येक ॲटम हे 2 इलेक्ट्रॉन लॉस करणार. तर ग्रुप 6मधले जे ॲटम आहे ते नॉन मेटल आहे, ते 2 इलेक्ट्रॉन गेन करणार टू कंप्लीट देअर ऑक्टेट रूल. आणि ग्रुप सेकंडमधले ॲटम 2 इलेक्ट्रॉनला लॉस करणार टू कंप्लीट देअर ऑक्टेट रूल अँड टू गेट द स्टॅबिलिटी. तर ग्रुप सेकंडमधला मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉनला लॉस करणार आणि ग्रुप 6मधला ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉनला गेन करणार. मॅग्नेशियमनी जे 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तेच 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन ॲटमनी गेन केले आणि त्यांच्यामध्ये बॉन्डचं फॉर्मेशन झालं, त्याला आपण आयोनिक बॉन्ड असं म्हणणार. आणि त्यांच्यापासून जो कंपाऊंड बनला त्याला आपण मॅग्नेशियम ऑक्साईड असं म्हणणार आणि त्याच कंपाऊंडला आपण आयोनिक कंपाऊंड असं म्हणणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, आयोनिक बॉन्डिंग म्हणजे काय आणि आयोनिक कंपाऊंड्स कसे फॉर्म होतात. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की केमिस्ट्री चॅम्पियन या चॅनलवर तुम्हाला खूप काही असे कन्सेप्च्युअल लेक्चर भेटतील जे की तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या पेपर्ससाठी हेल्प करतील. सो कीप वॉचिंग.